एकादशी आणि दुप्पट खाशी अशी म्हण तुम्ही देखील ऐकली असेल. पण मी बऱ्याचदा थाळीची रेसिपी टाकली की मला कमेंट्स येतात की उपवासाला एवढं कोण खातं. म्हणूनच तर मी या वेळेला अगदी मस्त असा झटकीपट तयार होणारा दमदमीत फराळाचा प्रकार शेअर करणारे, ज्यामध्ये ना तुम्हाला आणखी कोणतेही प्रकारचे इतर फराळ प्रकार बनवण्याचं टेन्शन नाहीये किंवा गरजच नाहीये. एवढा हा तोंडाची चव वाढवणारा चटपटीत आणि पोटभरीचा पदार्थ ते म्हणजे उपवासाचे थालीपीठ आणि पेरूची चटपटीत चटाकेदार चटणी. आणि बरं, या थालीपीठांना कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे किंवा मग जरासुद्धा साबुदाणा वापरण्याची गरज नाही आहे. अगदी सर्वच जण सहजतेने बनवू शकेल. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरता मी या ठिकाणी 1 कप वरई, बरेच जण याला भगर किंवा मग उपवासाचा तांदूळ म्हणतात, ते घेतलेला आहे. आता ही भगर आपल्याला सुरुवातीला छान अशी खमंग आणि खरपूस भाजून घ्यायची आहे. सुरुवातीला हिचा कलर ना थोडासा पिवळसर दिसतो आणि हाच कलर जोपर्यंत बदलत नाही, पांढरा होत नाही किंवा ही भगर थोडीशी फुलत नाही, हलकी फुलकी होत नाही, तोपर्यंत हे भाजून घ्यायचंय. असं केल्यामुळे भगर मिक्सरला पटकन दळली जाते, भगरीचं पीठ तयार होतं आणि तयार होणारे थालीपीठ देखील छान असे खमंग खुसखुशीत तयार होतात. तर बघा, या पद्धतीने आपली भगर पांढरी शुभ्र दिसायला लागली, ती लगेचच एका ताटामध्ये काढून घेते आणि छान अशी थंड करून घेते. थंड झाल्यानंतरच ही आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलं. आता त्यामध्ये ही भगर म्हणजेच वरई घालते. पूर्णतः थंड झालेली आहे. आता ही आपण मिक्सरला दळून घेऊ. आपलं या ठिकाणी भगरीचं पीठ तयार होतंय. तुम्ही रेडीमेड भगरीचं पीठ वापरलं तरी देखील चालणार आहे. तर बघा, भगर भाजून घेतलेली असल्यामुळे अगदी मिनिटामध्येच भगरीचं पीठ व्यवस्थित असं मऊसूत तयार झालंय. जरासुद्धा यामध्ये कणी नाहीये. हवं असल्यास तुम्ही चाळून घेऊ शकता. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात. सोबतच लगेचच एक छोटंसं वाटणही बनवून घेऊ. त्याकरिता 7 ते 8 किंवा चवीनुसार हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि अर्धी मूठ कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल तरच वापरावी, नाहीतर स्किप केली तरी देखील चालणार आहे. तयार झालेलं जाडसर वाटण लगेच या पिठामध्येच काढून घेते. सोबतच घेऊयात 3 मध्यम साईजचे उकडून यांची साल काढून घेतलेले बटाटे. हे बटाटे ना आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे, ज्यामुळे यामध्ये जरासुद्धा बटाट्याच्या फोड किंवा गाठी राहणार नाहीत आणि मऊसूत आपलं बटाट्याचं मिश्रणही तयार होईल. तर बघा, या पद्धतीने 3ही बटाटे मी व्यवस्थित असे मऊसूत किसून घेतलेले आहेत. या बटाट्यांऐवजी जर तुमच्याकडे रताळी असेल तर ती देखील उकडून मॅश करून घालू शकता. सोबतच घेऊयात पाव कप दही. दही हे जास्त आंबट नसावं. चवीनुसार मीठ. या थालीपीठांना रंग आणि चव छान येण्याकरिता 1 चमचा साखर, कारण यामध्ये आपण दही वापरतोय तर साखरही थोडीशी घालावी लागेल, ज्यामुळे आंबटपणा बॅलन्स होईल. लगेच आपण हे आता थालीपीठांचं मिश्रण व्यवस्थित असं मळून घेऊ, एकजीव करून घेऊयात. तर यामध्ये आपल्याला जरासुद्धा पाणी घालण्याची गरज नाही आहे. आणि 1 कप वरई असेल तर त्याकरिता 3 मध्यम साईजचे परंतु मध्यमच उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. हे बटाटे ना जास्त जर उकडवलेले असेल, जास्तच ओलसर असेल तर पीठ जास्तही लागू शकतं. त्यामुळे तुम्ही जर 1 कप वरईचं जर पीठ घेत असाल तर थोडेसे कच्चे बटाटे घेतले तर चालेल, पण ओव्हरकुक झालेले बटाटे अजिबात घेऊ नका, नाहीतर मग मिश्रण पातळही होऊ शकतं. तर बघा, जराही पाणी न वापरता आपला मध्यम घट्टसर असा थालीपीठांचा गोळा तयार झालेला आहे. तुम्हाला जर 10-15 मिनिटे वेळ असेल तर तुम्ही पीठ भिजत ठेवू शकता. जास्त वेळाकरिता भिजवायचं नाही, एवढी मात्र टिप्स लक्षात ठेवा. लगेचच थालीपीठ बनवायला घेऊयात, कारण जास्त वेळ पीठ भिजत ठेवलं की याला पाणी सुटायला सुरुवात होते. तर आजचे हे उपवासाचे थालीपीठ थापण्याकरिता मी बटर पेपरचा वापर करणार आहे, कारण माझ्याकडे उपकरणं होतं पण त्यावर मी नेहमीच आपले रेग्युलरचे थालीपीठ बनवते, तर उपवासाला ते चालणार नाही म्हणून मी बटर पेपर वापरते आहे. पण जर तुमच्याकडे एखादा नवीन करकरीत रुमाल असेल तो वापरू शकता किंवा मग केळीचं पान असेल तर अतिउत्तम. अगदी सात्विक पद्धतीने आपले हे उपवासाचे थालीपीठ तयार होतात, थापता येतात. तर मागील वेळेला मी एक अशाच पद्धतीचं थोडंसं वेगळं साहित्य वापरून थालीपीठ रेसिपी शेअर केली होती. त्यामध्ये केळीचंच पान वापरलं होतं. ती रेसिपी तुम्ही बघू शकता. कमेंट्समध्ये त्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे.
आता चपातीच्या उंड्या एवढाच हा देखील पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हाताला थोडंसं नॉर्मल पाणी लावून घ्यायचं, ज्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही. लगेचच एकसारखं थालीपीठ थापून घ्यायचंय. शक्य तेवढा गोल आकार द्यायचा आणि हे थालीपीठ थापताना देखील फक्त पुढच्या बोटांचाच वापर करायचा आहे. तर बघा काय मस्त असं गोल गरगरीत आपलं हे थालीपीठ थापून झालेलं आहे. जास्त पातळही थापलेलं नाही आणि जास्त जाडही ठेवलेलं नाही आहे. थालीपीठ थापून झालं की हे खमंग खुसखुशीत भाजलं जावं याकरिता याला मध्ये 5 ते 6 होल पाडून घ्यायचे. बघा या पद्धतीने, यामुळे ना थालीपीठ पटकन भाजलं जातं आणि आतमध्ये जरासुद्धा कच्चं राहत नाही. लगेचच आता हे खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात. त्याकरिता थालीपीठ थापायला लागली होती त्याच वेळेला गॅसवर तवा गरम होण्याकरिता देखील ठेवलेला होता. तवा आपला छान असा गरम झालाय. लगेच यावर अर्धा चमचा तूप घालूयात. तुम्ही या ठिकाणी शेंगदाणा तेलाचाही वापर करू शकता. तूपही गरम झालंय. तवा अगदी छान कडकडीत गरम आहे. हे तूप ना तव्याला पहिलंच थालीपीठ आहे म्हणून थोडंसं चोळून घेतेय. आता या पेपरसह थालीपीठ उचलायचं आणि या पद्धतीने तव्यावर अलगद घालायचं आणि लगेचच पेपर काढून घ्यायचा. बघा मस्त असं हे थालीपीठ तव्यावर टाकलं गेलं. आता वरील साईड कोरडी झाल्यानंतरच हे पलटवायचं. वरील साईड जर कोरडी झाली नाही तर घाई अजिबात करायची नाही, नाहीतर मग थालीपीठ आपलं तुटू शकतं. तर बघा काय मस्त खमंग आणि खरपूस खालच्या साईडने थालीपीठ भाजलं गेलं होतं. आता ही दुसरी साईड देखील अशीच भाजून घेऊयात, आणखी जरासं तूप टाकून. तर बघा किती मस्त असं झटकीपट आपलं हे उपवासाचं खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार झालेलं आहे. जरासुद्धा वेळ लागत नाही, भांड्यांचाही पसारा होत नाही किंवा जास्त जिन्नसही गोळा करावी लागत नाही. तयार झालेले थालीपीठ 2 ते 3 दिवस आरामशीर टिकतात, त्यामुळे प्रवासातही नेऊ शकता. हे थालीपीठ तुम्ही एखाद्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा मग मी दाखवणार आहे त्या पद्धतीने पेरूची चटणी तयार करून त्यासोबतही सर्व करू शकता. ही पेरूची चटणी खूपच छान अशी चटपटीत चवीची तयार होते. घेतलेल्या साहित्यांमध्ये आपले 5 ते 6 थालीपीठ तयार होतात, त्यामुळे एका कुटुंबाचा फराळ एका वेळेचा नक्कीच तयार होऊ शकतो. तर बघा सेम पद्धतीने आपलं दुसरंही थालीपीठ खमंग खरपूस असं भाजून तयार झालेलं आहे. लगेच आता पेरूची चटणी बनवायला घेऊयात. त्याकरिता मी या ठिकाणी 2 छान असे पिकलेले पेरू घेतलेले आहेत. या ठिकाणी पिकलेलेच पेरू वापरायचे, यामुळे चटणी छान अशी चटपटीत चवीची तयार होते. याचा आता देठाचा आणि बुडखाचा भाग कट करून घेऊयात आणि बारीक फोडींमध्ये पटापट कापून घेऊयात. तर तुम्हाला जर बिया दातांमध्ये अडकत असेल तर त्या बियांचा भाग काढून टाकला तरी देखील चालणार आहे. आपला पेरू या ठिकाणी कापून तयार झाला. लगेचच फोडणीकडे वळूयात. तर तवा आपला ऑलरेडीच गरम झालेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घातले. तूप गरम झालं. लगेच अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे देखील छान असे फुलले गेले. 2 हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्याही घातल्या. चवीनुसार मीठही घालूयात, ज्यामुळे मिरच्यांचा तिखटपणा कमी होतो. आता लगेचच हा बारीक चिरलेला पेरू घालायचा आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, परतवून घेऊयात. आपला पेरू व्यवस्थित परतवून झाला. लगेच यावर झाकण ठेवू आणि छान असा मऊसूत शिजवून घेऊ एकदम कमी गॅसवर. तर काही वेळानंतरच बघा आपला पेरू छान असा मऊसूत शिजला गेला आहे. पूर्णतः मॅश झालेला आहे. फोडी देखील व्यवस्थित दिसत नाहीये. पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेते. आता घालूयात 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. यामुळे चटणीला छान असा नटी फ्लेवर येईल. पाऊण चमचा काश्मीरी लाल तिखट कलर करिता. 1 चमचा साखर आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, परतवून घेऊयात. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच आपली ही पेरूची चटपटीत चटणी तयार होते, जी चवीला उत्तम लागतेच परंतु पौष्टिक देखील आहे. त्यामुळे तुम्ही उपवासालाच नाही तर रेग्युलर खाण्याकरिता देखील या पद्धतीची चटणी नक्की बनवून खाऊ शकता. आपली चटपटीत चविष्ट पेरूची चटणी तयार झाली. गॅस बंद करूयात आणि सर्वात शेवटी फक्त 2 चमचे दही घालूयात. दही घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. दही मी या ठिकाणी एकदम फ्रेश वापरलं आहे, त्यामुळे जरासुद्धा आंबट नाही आहे. तर बघा थोडीशी आंबट, गोड, तिखट चवीची चटपटीत आपली चटणी या ठिकाणी तयार झाली. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच सर्व करायला घेऊयात. चटपटीत खमंग खुसखुशीत आपला आषाढी एकादशी विशेष दमदमीत फराळ तयार झालेला आहे. या अगोदर मी तुमच्यासोबत
जराही साबुदाणा किंवा इतर साहित्य न वापरता 3 साहित्यांमध्येच तयार होणारे खुसखुशीत वरईचे म्हणजेच भगरीचे लाडू देखील शेअर केले आहे। ती रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तिथून तुम्ही नक्की बघा। तुम्हाला ही देखील रेसिपी खूपच आवडेल। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत